चला तर आज आम्ही जाणार आहोत आनंदीच्या स्कूलमध्ये स्पोर्ट डे साठी आणि खूप सुंदर अशी स्पोर्ट डे ची तयारी झालेली होती बघा। सर्वच विद्यार्थी खूप उत्सुकतेने स्पोर्ट डे मध्ये सहभागी झालेले होते। एवढी थंडी असून सुद्धा सगळे जण सकाळी उठून लवकर असे स्कूल मध्ये आलेले होते स्पोर्ट डे साठी आणि पेरेंट्स पण होते सर्व। छान असा डान्स बसवलेला होता टीचरनी आणि सर्वच जण खूप छान असा एन्जॉय करत होते। खरं तर बालपणीचे दिवसच वेगळे असतात, ना कसलं टेन्शन ना कसली चिंता। छान असा डान्स वगैरे एन्जॉय केला आणि झाली मग सुरुवात गेमला। नेक्स्ट ग्रुप अन्वी खंडागळे, आनंदी जाधव, मला वाटलंच होतं बस गेम होता रेसिंग आणि आता रेसिंगच चालू आहेत आणि खूप सुंदर सगळ्यांनीच एन्जॉय केला। आणि दुसरा गेम होता रनिंग करत पळत जाऊन पिरॅमिड बनवायचं। बघा खूप उत्सुकतेने सर्व छान असं गेम खेळताय। हे बघा आनंदी आणि नंतर मुलांच्या फ्रॉक जंप पण चालू होत्या। आणि हा गेम होता रेन पासिंग करून पळत जाऊन रिटर्न यायचं। खूप सुंदर असं खेळलेली होती आनंदी। मी आता भेटणार होता आनंदीला तिचं जे पाहिजे होतं ते म्हणजेच मेडल। मी आता होतं पेरेंट्सचं कॉम्पिटिशन, यामध्ये कपल गेम होता। हा जोडीने असं साईडला एकमेकाला पकडून जायचं आणि पांढऱ्या लाईनच्या आतमध्ये जाऊन जो फर्स्ट पर्यंत टच करेल तो फर्स्ट येणार। आणि ही सगळ्या मदर्सची रेसिंग होती बघा। रिंग पास करायची आणि जंप करून समोर ठेवला जो टेबल आहे त्याला टच करायचं, अशी ही रेसिंग होती मदर्सची। सगळ्यांनी खूप छान असा एन्जॉय केला। सगळ्याच जणी आपल्या स्कूल लाईफमध्ये गेल्या होत्या थोड्या वेळासाठी का होईना। काही विचार न करता कसली लाज न धरता सगळे पेरेंट्स खूप सुंदर असा गेम खेळलेले होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा जरा वेगळाच होता। आणि घरी जाताना पेट पूजा पण केली। कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा। बाय बाय।